ज्या मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची हे परिपत्रक काढलं त्यांना तरी भाषा चांगल्या येतात का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर टीकास्त्र. तसंच भाषा शिकवायला यंत्रणा उभी करायला तुम्ही सक्षम आहात का? आदित्य ठाकरेंचा सवाल. हिंदी भाषेचा निर्णय हा मराठीला कुठेही कमी लेखणारा नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्र आणि सरकारसाठी सर्वतोपरी, मात्र त्याचबरोबर इतरही भाषा येणं आवश्यक. मिटकरींचं वक्तव्य. यवतमाळच्या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग. गावात केवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याचा अहवाल समोर. आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीनं न दिल्यानं टाकीशिवाय इतर कामं अपूर्ण. आदिवासी विकास विभागाच्या पुसद प्रकल्पाचं पथक यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील पाणी टंचाईच्या समस्यांचा घेतला आढावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल. इंदिरा आयव्हीएफमध्ये 4 ते 5 दिवस दाखल करणं चुकीचं. तब्येतीतील सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं. तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं. चौकशी समितीचा तपासामध्ये निष्कर्ष. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या, पोलिसांची मागणी. बीडमधील वकील महिला मारहाण प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल. मारहाण करणाऱ्या सरपंचासह 9 आरोपी विरोधात गुन्हा दाखल. तातडीनं फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश. पालकमंत्र्यांनी बीडसाठी वेळ द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा. अॅडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजामे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर मकोकासारखी कारवाई करा, दीपक केदार यांची मागणी. नाशिकच्या दगडफेक प्रकरणातील 30हून अधिक संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार. रणजित कासलेला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. कासलेला पुण्यातून घेतलं होतं ताब्यात, तर कासलेने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओची देखील चौकशी होणार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.